पुढे आली तू पळसदरी स्वामींच्या मठात. स्वामी स्वामी समर्थ युती झाली आहे. अमय 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 कोणाचा सत्कार करायचा? सत्कार आम्ही येणार ना. पळसदरी. पळसदरी नावातच आपल्या डोळ्यासमोर येतो तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. गेल्या काही दिवसांपूर्वीच मी या मठाला भेट दिली तेव्हाच ना. तर आता परत या मठात आली होती, ही परी आली होती आमच्याबरोबर. असंच आहे. पावसाचे दिवस आणि श्रावण महिना असल्या कारणाने पावसाचे येणे जाणे चालूच होते. स्टेशनला उतरताच आपले मन कसे प्रसन्न होऊन जाते, कारण स्टेशनच्या बाहेरच ही अशी हिरवीगार झालेली वनराई आपल्यास बोलावते आहे का. पंची गँग होती त्या. हा काय? हा पालांडे. काय माहिती येते तू बोल. मी मासा मेलाय तो मग उलटा एक बच्ची मेली आहे. हॉस्पिटल हॉस्पिटल हो. स्वामी समर्थ मठात जायचं. चला तर मग स्वामींच्या दर्शनाला. चालता चालता स्वामींचा मठ हा आला सुद्धा. फार तर 20 मिनिटं लागली असतील इथे चालत यायला, पण चालायला कंटाळा येत नाही. मठात प्रवेश करताच समोर आपल्याला दिसतात ते असे स्टॉल्स, जिथे आपणास भेटते ते पूजेचे ताट, प्रसाद, जपमाळ, अगरबत्ती आणि इतर वस्तू. ठीक आहे. हां मला वाटलं महाग. मठात आत प्रवेश करण्या अगोदर बाहेर अशी ही मूर्ती आहे स्वामींची. तिचे आपण प्रदक्षिणा घालूया आणि नंतर आत जाऊया. आणि हे आहे असे मठाचे रूप, जिथे पाय ठेवताच मठात पाय ठेवताच आपल्याला प्रसन्न करून टाकते. आत प्रवेश करताच शरीरात एक ऊर्जा आल्याचे आपल्या भास होतो. एक अद्भुत असे काहीतरी आहे याची प्रचिती येते. आम्ही संध्याकाळी गेलो होतो, त्यामुळे गर्दी थोडी कमी होती. सकाळच्या वेळेस येथे खूप गर्दी असते, विशेषतः गुरुवार, शनिवार, रविवार आणि गुरुपौर्णिमेला. महिन्यापूर्वीच मी मठात आलो होतो. तर परत येण्याचे कारण की आमचा मित्र सचिन याचा 2 महिन्यापूर्वी बाईक स्लिप होऊन त्याचा अपघात झाला होता. प्रकृती गंभीर होती. त्याच्या डोक्याला आणि हाताला मार लागला होता. कृष्णाने नवस बोलला होता की सचिन बरा झाला की मी सचिनला घेऊन इथे येईन तुमच्या भेटीला. तर तो याच्यासाठी आम्ही आज सर्वजण स्वामींच्या भेटीला आलो पळसदरीला नवस फेडण्यासाठी.
स्वामींचे यथासांग दर्शन घेऊन झाल्यानंतर स्वामींच्या पुढे मठात आता आपण जाऊया ध्यान मंदिरात. इथे शांतपणे जपमाळ करून स्वामींचे नामस्मरण करून 5-10 मिनिटे बसल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो. वर इथे सुद्धा भक्तांना बसण्यासाठी ऐसपैस अशी जागा आहे. इथे सुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण तुम्ही करू शकता. स्वामींनी इथे या जागेवरती 22 दिवस वास्तव्य केले आहे. तुम्हाला या मठात यायचे असल्यास सेंट्रल लाईनची खोपोली ट्रेन पकडा. कर्जतच्या पुढचं स्टेशन पळसदरी येथे उतरून तुम्ही चालत 15 मिनिटात मठात येऊ शकता. मठात खूपच शांतता होती. मन प्रसन्न होऊन जाते या वातावरणामध्ये. आपले जे काही प्रश्न असतील ते स्वामी नक्की पूर्ण करतील याची आपणास इथे खात्री असते. म्हणून आपण इथे येतो स्वामींच्या दर्शनाला. ते इथे आहे अन्नदान सेवा केंद्र छत्र आहे. अन्नदान सेवा जिथे आपण ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन इथे आपण देणगी देऊ शकतो. आणि ही आहे आमची परी. नावासारखेच आहे परी. हिच्याबरोबर सुद्धा 2 वर्षापूर्वी आम्ही या मठात आलेलो. तिचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. पुढे आली तू पळसदरी स्वामींच्या मठात. स्वामी मनात स्वामींची प्रतिमा जतन करून इथे आम्ही पुढे निघालो. मार्गस्थ झालो. हे दोघांपैकी एक माळ त्यांना गेलं, त्यांना पण तेवढं समाधान. हां चला परत एकदा स्वामींचे दर्शन घेऊन. श्री स्वामी समर्थ. हे आहे अन्नदान छत्र केंद्र. इथे आतमध्ये जेवणाची इथे जेवण आतमध्ये असतं ना, ते त्या साईडला आहे. हां हे कुठे चालला? जेणेकरून गर्दीच्या वेळेस याचा उपयोग होतो. इथे ही आहे माझी बायको समिदा, जी तिने एक जपमाळ घेतला होता माझ्या मुलासाठी. ती स्वामींच्या चरणी लावून घेणार होती, त्याच्यासाठी ती परत चालली आहे.
विसरली होती मग अशी घ्यायला, तर आता तिची आठवण आलं. बघितलं मगाशी बोलल्या चहा नको, चहा नाही पिणार मी. टाइमपास करायचा आपल्याला. हां आता 1 नवस आपला पूर्ण आला, दुसरा कधी? हो वहिनी, 1 नवस पूर्ण आला, दुसरा आताच आम्ही पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आलो. आम्ही काही दिवसांपूर्वी जाऊन आलेलो, मग आता परत पळसदरीचं दर्शन, स्वामींचं दर्शन. स्वामी म्हणतात ना, बोलवायचं असेल तर कसंही बोलवतात. आम्हाला बोलवलं त्याच्यासाठी. आम्ही दर महिन्याला यायचो. आम्ही गेल्या 4 वर्षाचा दर महिन्याला यायचो. पण तुझ्यासाठी पण तो एक चमत्कारच ठरला, लक्षात ठेव. तुझ्यासाठी पण तो चमत्कारच आहे. खरं हा आहे सचिन, आणि ह्या सचिनमुळे आम्ही या पळसदरीच्या स्वामींच्या दर्शनाला इथे आलो. तर सचिनमुळे परत कारण माझ्यामुळे पण आणलं ते कृष्णा यांनी आम्हाला आणलं आहे. कारण माझं आहे, पण यांच्यामुळे आलो आहे आम्ही. हे नको रे बाबा, चला गप. करांदे. सचिनला खांद्याला लागलेला मार अजून बरा झाले नाही आहे. डॉक्टरांनी त्यांना 24 तास पट्टा घालायला सांगितलं आहे, म्हणून तो पट्टा घालून असतो. लोकांना ती बॅग वाटते. पळसदरीला स्वामींच्या मठातून बाहेर पडल्यावरती इथे आम्ही आता मेन रोडवर आलो. आता 6:20ची ट्रेन आहे. आणि हा आहे स्वामी समर्थ बोर्ड इथे आतमध्ये, मठ इथे. आणि हा इथे आहे खोपोली, आणि इथे कर्जत. स्वामींच्या मठात येऊन प्रत्येकाची चिंता ही दूर होतेच होते. स्वामी सचिनच्या पाठी आहे, येऊ नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र ते देतात सर्व भक्तांना. याची प्रचिती ही सर्वांना इथेच येणाऱ्यांना सर्वांना इथे येते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ए बाबा, तुका पिकनिकला आलाय का? याला नवस करायला आलाय. आपल्या दोघांचं काढू नका. होय, तुमच्या तिघांचं काढा. चला चौघांचा ग. अच्छा थांबा जरा 1 मिनिट. इथे दिली आहे ना दत्तक, त्याला दिली. जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण स्वामींचा धावा करतो, आणि त्या धावा केल्यामुळे आपल्याला ही आपणास आणि स्वामींचं नाव घेताच आपल्या मनाला एक शांती मिळते, संकटातून मार्ग मिळतो. हीच आहे स्वामींची किमया. पायऱ्या बघून चला पुढच्या. अब आएगा मजा.
चल आम्हाला काम आपण दोघं रील बनवा रील वरतून ब्रिजवरून दिसणारा हा निसर्गरम्य परिसर. आम्ही त्या पळसदरी डॅमवरती उभा आहे आणि ही आमची पुढे माणसं चालली आहेत. श्री स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही या ब्रिजवर आलो आणि ही आमची दोन अमय आणि आयुष आणि ही आमची दोन एक परी आणि कृष्णा माने. तर आज मी परत आलो आहे स्वामी समर्थांच्या मठात पळसदरीला. आता 15 दिवसापूर्वीच मी ते आलो होतो, 1 महिन्यापूर्वी काहीतरी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी. तर आता परत त्याचं कारण म्हटलं की सचिन नलगे. तर त्याचं असं आहे की सचिन नलगेसाठी कृष्णा मानेने नवस केला होता की सचिन नलगे बरा झाला की मी माझ्या मित्राला घेऊन तुमच्या चरणी येणार, दर्शनाला येणार. तर तो नवस फेडण्यासाठी आम्ही इथे सर्वजण इथे आलो आहे. तर माझ्याबरोबर आहे आज कृष्णा माने, मी, सचिन नलगे आणि चिंपी अशी फॅमिली आहे. आमचा तो एक असा ग्रुपच आहे. ग्रुप म्हणण्यापेक्षा असे मित्रपरिवार आहे. तो सुखदुःखात नेहमी बरोबर असतो. माझ्या काकांच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला बाय बाय बाय. आम्ही आमचा व्हिडिओ संपवतो आणि घरी जातो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण भेटतो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.